आल्यानंतर जर 112ला तुम्हाला फोन केला जातो अमुक माणूस मारतोय आणि त्याला तुम्ही पोलीस स्टेशनला त्याला ठेवलं पाहिजे होतं ना, काय ती बघूया नंतर. एवढं त्यांना मार लागून सुद्धा पण पोलीस काय बोलतायत की तुम्ही गाडी चालून स्वतः चाला. अँब्युलन्स आम्ही स्वतः बोलवली तेव्हा आम्ही तिथून मग हॉस्पिटलला पोहोचलो. तुम्ही गाडी सुद्धा चालू शकता का? हॅलो, हा हॅलो, आलो प्लीज वर सावळावर लोक या. हो येते गाडी पाठवते. पचापडी असली मोठं मॅटर होणार आहे. झालं ओरडी दगावर मग घेऊन डोकावती मारायला बघते तर आम्ही कसं सुटलो. मी दोघे तिकडे फॅमिली घ्यायला वेळ केली. नैना मॅडम आणि त्याचे मिस्टर मुलगा मी पळायला जेवणात आहे. आपण बघा जेवढं फास्ट येईल तेवढं. माझ्या हात फ्रॅक्चर आहे. मी तिकडे गेली, त्यांचं जॅकेट काढलेलं होतं आणि त्यांचा टी शर्ट काढायचा प्रयत्न त्यांनी केला लगेच. तो म्हणतो हिला उघडी करणार मी, आज हिला ठार मारणार. हे महिलावर अत्याचार चाललंय बघा काय ते. साहेब एवढं असून महिलांवर अत्याचार विनयभंगाचा प्रकार झाला ना. मी एकटा काटा सावडत जाणार, बाकी सगळ्यांना ठार मारून टाकणार. सावडत एकाच तो जिवंत ठेवणार नाही. ह्याच्या पुढे सुद्धा आणि माझ्या तिथे पण थापका मारली आणि त्या व्यंकटेश्वरम होता त्याच्या कोणता अंदाज आत्ताच्या आता खून करणार याचा. सुरेश शामराव मोरे ते होते नंतर. आपण गप्प राहतो हे सगळ्यात महत्वाचं आहे ना. ज्या दिवशी इथे काय झालं त्या दिवशी क्रॉस करायला इथे माणूस इन्फॉर्मेशन नाही मिळाली ना. फिरत होते असं म्हणतो. साहेब आता 307 केव्हा आम्ही 307 तुम्ही स्पेसिफिक 307 म्हणता तर मी असं तुम्हाला म्हणू शकत नाही घ्यायचे 307 का लागत नाही म्हणून. तुम्ही जी तक्रार दिली आहे, तुमची जी तक्रार आहे त्या तक्रार त्याच्यानंतर आपण 2 वेळा हे जाऊन आणले की तुमचं आणखी काही स्टेटमेंट असेल तुम्हाला जर सांगायचं असेल तर आपण ते पण परत घेता येते. असं नाही की एकदा फिरायला दिल्यानंतर महिला अधिकारी पण हवी. साहेब त्याच्या प्रायव्हेट पार्टवर हे आहे तर खुपसलेलं आहे आतमध्ये. आम्ही स्वतः प्रत्यक्ष बघितलं जाऊन. सुरुवातीला जे आपल्याला आले त्याच्यापासून सुरुवातीला तेच सांगितलं. एक कोणी बोलेल तर मला बोलता येईल. ते मेडिकल सर्टिफिकेट कधीच आलं वरसोडून कधी आले मेडिकल सर्टिफिकेट. सर ते मेडिकल सर्टिफिकेटच्या अगोदर आपण कलम वाढ केलेली त्याच्यामध्ये. मेडिकल सर्टिफिकेट कधी सिंपल ओपिनियन रिझर्व ठेवतात ते फायनल. 6% पडलेत काल. सिंपल ओपिनियन रिझर्व ठेवलेले त्यांनी. फायनल ओपिनियन रिझर्व ठेवतात. सिटी स्कॅन बाकी असेल मग त्यांनी ओपिनियन रिझर्व ठेवले. आज जेव्हा डीनला भेटलो, डीनला गुन्हे गुते आम्ही सगळे प्रमुख पदाधिकारी, तर डीन साहेब असं म्हणाले ज्यावेळी जी घटना घडल्याच्या नंतर जो दुखापत होती त्याचं तातडीचं सर्टिफिकेट हे पोलीस स्टेशनला मिळतं. ज्या काय गंभीर इजा झालेल्या आहेत, गंभीर दुखापती झालेल्या आहेत, मग जर तसं असेल तर त्या अनुषंगाने जसे हे म्हणतात 307 पहिलेचा विनयभंग ही सगळी कलमं लावून नुसती कलमं लावून उपयोग नाही. त्याच्यावर त्या आरोपींना अटक करणं आणि त्या गुन्हेगारांना त्या ठिकाणी शासन करणं हे महत्वाचं आहे ना. मग ते होत नाहीये. आता बघा एक लक्षात यायचं आहे, 5 दिवसापूर्वी आम्ही भेटलो. सुरुवातीला तुमची भेट घेतली आम्ही. त्याच्यानंतर 5 दिवस झाले तर तपास काय नाही, शून्य. आरोपी मिळत नाही. आरोपी तर सावडावातले आहेत. 14 तारखेला भेट घेतली ना आपण. मग तेच म्हणून म्हणजे का मिळत नाही ते सांगा. कोणाच्या घरी आहे, कोणाच्या घरी आहे, कोणी भेटावर कोण आहे, त्याच्या मागे कोण आहे, त्यांची घरं तपासा. मुंबईला पळाले आहेत ते म्हणतात ह्याच्या समोरच्या बंगल्यात आहेत का बघा. जे आम्हाला सोर्सेस आहेत त्या सोर्सेसने आम्ही साहेब काय माहिती आहे, महिलेचा विनयभंग झालाय, मारहाण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सगळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा घटना घडत आहेत. त्याच्यावर तिथल्या पोलिसांचा जो तपास आणि तिथले ऍक्शन आणि तुमचा तपास आणि ऍक्शन याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे. वैभव सावंत, नैना सावंत यांना जी जीवे मारण्याची धमकी आणि त्यांना जी मारहाण झालेली आहे, नैना सावंत यांच्यावरती जो काही अत्याचार आणि त्यांचा जो विनयभंग झालेला आहे, आज 6 दिवस त्या ठिकाणी झालेले आहेत. आज दोन्ही या ठिकाणी वैभव सावंत, नैना सावंत हे जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत आणि पोलीस प्रशासनाची भूमिका ही अत्यंत बघायची भूमिका आहे.
आज याच्यामध्ये जे कलम लावलं गेलं पाहिजे 307 लावलं पाहिजे होतं, यामध्ये 307 कलम लावलेलं नाहीये. आरोपी मोकाट फिरतील. ज्या 112वरनं फोन करण्यात आला, 112वर फोन केल्यानंतर पोलीस प्रशासन त्या सावडावमध्ये गेलेलं होतं, पण त्यानंतर ज्या आरोपीचं नाव 112वरनं सांगितलं गेलं तो आरोपी पोलीस स्टेशनला, या चारही आरोपी या ठिकाणी पोलीस स्टेशनला दारू पिऊन आलेले होते. नंतर पोलिसांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात त्यांची खोटी क्रॉस कंप्लेंट घेण्यासाठी त्यांना इथे आणलं गेलं. पोलीस स्टेशनला त्यांची मेडिकल करण्यासाठी पोलिसांनी पाठवलं. साधारण ज्यावेळी 112वरती अशा प्रकारचा फोन जातो त्यावेळी निश्चितच ते जे काय आरोपी होते त्यांना त्या ठिकाणी पोलिसांनी थांबवण्याची गरज होती आणि पोलिसांनी या ठिकाणी 307 न लावता आज या ठिकाणी त्या महिलेवरनं विवस्त्र करून तिला जी मारहाण करण्याचा प्रयत्न जो झालेला आहे, एकंदरीत त्याचे साक्षी पुरावे आहेत. त्यांच्या मुलाजवळ जो मोबाईल होता तो मोबाईल सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी चोरून नेलेला आहे, तो सुद्धा पोलिसांनी अद्याप जप्त केलेला नाही आहे. त्यानंतर त्या महिलेचं नयना सावंतचं मंगळसूत्र सुद्धा खेचून नेलेलं होतं, ते सुद्धा पोलिसांनी मिळालेलं आहे. अशा प्रकारची बरीचशी कलमं अजून लागणं आवश्यक आहेत. वेगवेगळ्या कनेडीच्या राड्यामध्ये कोणत्याही प्रकारची दुखापत नसते वेळी, कोणतेही रक्त आलं नसते वेळी राजकीय दबावाने त्यावेळी आमच्या विरुद्ध त्यावेळी 307 लावलेलं होतं. आज पोलीस हे शासनाचा पगार घेत आहेत, पण या ठिकाणी असलेल्या सत्तारूढ पक्षाच्या घरचं काम केल्यासारखं पोलीस वागतायत. एकंदरीत बीडमध्ये जी घटना घडली ती पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे घडलेली आहे. कणकवलीमध्ये आज ही सुरुवात झालेली आहे आणि अशाच प्रकारे पोलिसांच्या नाकर्ते भूमिकेमुळे जर भविष्यात वेगळे प्रकार जर झाले तर त्याला या ठिकाणी पोलीस प्रशासन जबाबदार राहणार आहे. आज या ठिकाणी आम्हाला पोलीस प्रशासनाने कालच रात्री वैभवजी नाईक आम्हाला विनंती केली की मोर्चा काढू नका, पण येणाऱ्या 2 दिवसामध्ये या आरोपींना जर त्यांनी अटक केली नाही आणि 307 कलम लावलं नाही तर आमच्या राज्याचे असलेले विरोधी पक्षनेते असतील, शिवसेनेचे नेते संजय राऊत असतील, हे सुद्धा या घटनास्थळावरती येणार आहेत. आणि ही जी काय अशा प्रकारची जी काही प्रवृत्ती पुन्हा या ठिकाणी फोफावते, ही प्रवृत्ती पोलीस प्रशासनाने हाणून पाडण्याची जबाबदारी पोलिसांच्या. पोलिसांवरती जनतेचा विश्वास जो आहे, हा जनतेचा विश्वास सार्थकी राखण्यासाठी त्यांनी या 307 कलम लावावं आणि ज्या महिलेला ज्या पद्धतीने तिची विटंबना केलेली आहे, बलात्कार करण्याचा प्रयत्न सुद्धा या आरोपींचा होता. एकंदरीत त्या मोबाईलचं शूटिंग जर पाहिलं तर मला वाटतं पोलिसांच्या लक्षात येईल आणि म्हणून पोलिसांनी राजकीय हस्तक्षेप थांबून वेळीच या ठिकाणी कारवाई करावी. बीडमध्ये ज्या पद्धतीने पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे जे वातावरण हाताबाहेर केल्यानंतर संतोष देशमुखची ज्या ठिकाणी जशी मर्डर झाली तसे सुद्धा खून उद्या ह्या अशा प्रकारातनं होऊ शकतील आणि म्हणून पोलिसांना आज आम्ही विनंती केली आहे. पण 2 दिवसानंतर आम्ही पोलिसांना विनंती करणार नाही. कायदा हातात घ्यावा लागला तर त्याला पोलीस जबाबदार राहतील.